जे ध्वनी प्रदूषण कायदा जे आहे त्याच्या कठोरपणे अंमलबजावणी करून घेणे तेवढंच आमचं रोल आहे. या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प, जुळे सोलापूर सोलापूर. वेगळ्या NGOs आणि संघटनांनी यात अशा सहभाग होऊन कलेक्टर ऑफिसकडे एक मोर्चा काढलं होतं आणि तिथे त्यांनी निवेदनही दिलं होतं. आणि नंतर सोलापूर शहराच्या जे वैद्यकीय क्षेत्राच्या विविध संघटनांनी इथं सोलापूर CP ऑफिसला एक त्यांनी त्यांचे डेलिगेशन आणलं होतं आणि त्यांच्यासोबत ॲट लेंथ आमच्या चर्चाही झालं होतं. त्यात फक्त अशा प्रायव्हेट डॉक्टर्स किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर्स नव्हतं, इवन आपलं शासकीय रुग्णालयाच्या डीन साहेब स्वतः होतो. आणि त्यांचे जे काही प्रोज अँड कॉन्स आहे आणि त्यांचं जे मत जे आहे तेही ऐकून घेतलं होतं. आणि त्यांनी आम्हाला हे DJच्या इफेक्ट्स हेल्थवर आणि लेझर लाईट्सच्या जे आपलं व्हिजनवर जे दुष्परिणाम आहेत त्याबद्दल त्यांनी समजून सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आमच्या जे शांतता समिती होतं त्यात आम्ही दोन्ही लोकांना इन्व्हाइट केलं होतं. त्यात मानेसाहेबांनी त्यांच्याही सहकार्यांना आणलं होतं आणि त्यात ते लोक बाजू मांडलं. आणि 9 मध्यवर्तीपैकी बहुतांश मध्यवर्त्यांनी तिथंच त्यांनी काही मध्यवर्ती ते पारंपरिक रीतीने ते DJ वाजवत नाही, ते पारंपरिक वाद्य लशीम ढोलताशा असंच वापरतात. त्यांनी यांचा मुद्दा सर्व ऐकून घेतलं आणि ते सहमती झालं. आणि त्यांनी त्यांच्या मध्यवर्तीमध्ये जे सहभागी मंडळांना आवाहन केलं होतं, सर्व मध्यवर्ती मंडळांनी, आम्ही DJ वाजवू नाही, आम्ही पारंपरिक वाद्य वाजू म्हणून. सो हे झालं मंडळांच्या भाग. आणि नंतर आम्ही सर्व DJ व्यावसायिक लोक जे आहेत त्यांचं एक बैठक घेतलं होतं आणि त्यांच्याकडून त्यांचंही मत ऐकून घेतलं. आणि त्यांचा असा विषय होतो, सर आता खूप जवळ आला, आता 3-4 दिवसात स्थापन मिरवणूक आहे, असं लास्ट मोमेंटला कशा निर्णय घ्यायचे वगैरे वगैरे. त्यामुळे आम्ही स्थापन मिरवणुकीच्या दिवशी ज्यांनी ऑलरेडी इन्स्टॉल केलं होतं किंवा बुकिंग केलं होतं ते आणलं, त्यांना आम्ही त्यांच्याही बाजू समजून घेतलं आणि आवाज मर्यादित ठेवून वापरायला आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला डिसिशन घेण्यात त्यांना परवानगी दिलं होतं. आणि बऱ्यापैकी सर्व मंडळांनी, सर्व गणेश भक्तांनी, सर्व DJ व्यावसायिकांनी सहकार्य केलं. आणि आपलं सर्वांना माहिती आहे स्थापनच्या दिवशी अत्यंत जे ध्वनी प्रदूषण कायद्याचं पालन कठोरपणे झालं होतं. आणि यात पोलीस विभागांनी एन्फोर्स केलं असं म्हणणं योग्य नाही आहे. सर्व मंडळांनी, सर्व सोलापूरकरांनी स्वतःहून त्यांनी जे कृती समितीचे निर्णय होतं, जे आव्हान होतं ते स्वीकारून चांगल्या रीतीने केलं होतं. आणि आता कॉन्सिक्युटिव्हली जे जरा कन्फ्युजन्स अशा आहे, हे जे मूर्ती स्थापन केलेले जे मंडप आहे तिथं काही गाणे वाजवायची नाही का, तिथं स्पीकर लावायची नाही का, अशा वेगळ्या गोष्ट आहे. यात जरा कन्फ्युजन्स क्लिअर करू म्हणून आज मी आपल्याला बोलवलेलं आहे. तर यात पहिलं मला आपलंही मत ऐकून घेणे आवश्यकता आहे असं वाटत आहे. आपण एक मोठे स्टेक होल्डर आहे यात. जे काही पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आहे सोसायटीला त्यात आपलाही रोल खूप महत्त्वाचा आहे. सो आपलाही 2 शब्द ऐकून घेऊ असं मला वाटलं. आणि आमच्या बोलणे ते दुसरी भाग आहे. तर आपण यात जे काही सुझाव असेल, प्लस जे काही डे टू डे घडत आहे किंवा मिनिट टू मिनिट जे काही हॅपनिंग्स आहे तुम्हाला माहिती आहे, छोटी शहर आहे, आपण सांगा तुम्हाला कसं वाटत आहे, बरोबर दिशेला आहे का कृती समितीचा निर्णय आणि त्यात मंडळांचा प्रतिसाद, मध्ये पोलिसांचे रोल, तुम्हाला काय वाटत आहे? आमच्याकडून काही सूचना द्यायची किंवा कारवाई करणे अपेक्षित आहे असं तुम्हाला काय वाटत आहे तेही आपण कळवा. नंतर आम्ही चर्चा करू. जे कृती समितीचं
सदस्य होतं किंवा जे डॉक्टर मंडळी आलं होतं, त्या दरम्यान काही पत्रकार पण आपलं सहकार्य होतं तेव्हाही मी स्पष्टपणे सांगितलं, हे एक पूर्ण वर्षाचं सायकल आहे. पर्टिक्युलर एक सण उत्सवामध्ये आम्ही बंद केलं आणि दुसरी जयंती किंवा उत्सवात आम्ही तिथं जसे ते तसंच चालू असलं तर मग यांच्यावर अन्याय होत आहेत ना. असा करणे ते योग्य नाही. आता पूर्ण शहरांनी असा निर्णय घेतला, आम्हाला नको म्हणून तर निर्णय घेतला, तर ते सर्वांसाठी समान लेवलला ते इम्प्लिमेंट करणे आवश्यकता आहे. मी सांगतो ना, हे स्थापन दिवशी मी पण बाहेर होतो, आपण पण बाहेर राहिलं असेल, पण कम्पॅरेटिव्हली आता मागच्या वर्षी जसं होतं त्यापैकी बघितलं तर तुलनात्मक खूपच मिनिमल होतं यावर्षीचे जे स्थापन दिवशीच्या. आणि त्यात पण जे लोक ते अगोदर त्यांनी पेमेंट केलं, त्यांनी आणलं, अशा लोकांना आम्ही समजून सांगितलं आणि कमी करून घेतलेले आवाज. आता से फॉर एक्झाम्पल मागच्या काही जयंतीमध्ये एक बेस एक टॉप म्हणून निर्णय झाल्यानंतर ज्यांनी 2-2 लावून आणलं ते आम्ही जबरदस्ती काढून घेतलं होतं. या दरम्यान आम्ही तशा करायला आवश्यकता पडलं नाही. बरेपैकी मंडळांनी स्वतःहून लावलंच नाही. ज्यांनी ऑलरेडी पे केलं आणलं होतं त्यांनी पण आम्ही सांगितल्यानंतर ते आवाज कमी करून घेतलं. कोणालाही आम्ही जबरदस्ती काही गुन्हे दाखल करायची किंवा इक्विपमेंट सीजरच्या आवश्यकताच पडलं नाही. आता या उत्सवामध्ये ढोल ताशाच्या आणि लसीम पथकांचा जास्ती वापर होत आहे आणि काय उत्सव किंवा जयंती दरम्यान तशा काही पद्धत नाही आहे. ते सोल्ली हे म्युझिकवरच चालू आहे. आता साईज कमी करून आणलं तर आज जे काही तुम्ही ठेवायची त्याच्या शक्य आहे तेवढंच कमी होत आहेत ना. आता 2 बेस 2 टॉप म्हटलं तर ते 4 डब्बा झालं. 4 डब्यात तुम्ही जेवढा स्पीकर लावण्याच्या तुम्हाला स्कोप मिळत आहे ते एक बेस एक टॉपला एक्झॅक्टली 50% कमी होत आहे. आमचे प्रयत्न आहे ते कमी करण्याचे आहे आणि ते एफर्ट्स जेन्युइन होतं, सिन्सिअर होतं. आणि त्यात आपण वापरलेल्या शब्दानुसार जुगाड लावून त्यांनी आणखी वापरलं म्हटलं तर ते चुका आहेत. ते पुण्याच्या, सोलापूरच्या किंवा गुलबर्गाच्या DJ, डॉल्बी अशा जे वेगळ्या शब्दांची काही किंमत नाही आहे. लिगली आम्हाला डेसिबलवर आहे आणि काही पर्टिक्युलर इक्विपमेंट्स अशा आहेत त्यात हे से फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल झोन 45 डेसिबल इम्पॉसिबल आहे. सो ते सर्व गोष्ट आणि जे साजरे सण उत्सव साजरा करणाऱ्यांच्या मनस्थिती हे सर्व गोष्ट आम्ही मनात ठेवूनच काय ते मध्यमार्ग काढू म्हणूनच हे प्रयत्न चालू आहे. जसं आपण म्हटलेलं आहे, आम्ही इतर सण उत्सव किंवा महापुरुषांची जयंती साजरा करण्याचे जे मध्यवर्ती मंडळ आहे किंवा त्याचे जे काही ज्येष्ठ आयोजक आहे त्यांच्यासोबत आम्ही आतापासूनच टचला आहे. त्यांना आवाहन करून विनंती करून जे काय अल्टरनेट आहे ते आतापासूनच आम्ही शोधून तयार करून ठेवू, जेणेकरून लास्ट मोमेंटला काय अडचण यायची नाही. आता तुम्ही बंद केलं तर आम्ही काय करायची अशा प्रश्न निर्माण होण्याच्या संधी कमी करू आम्ही आतापासूनच. आता हे सोलापूरचे निर्णय आहे, हे काय पोलीस विभागाचं किंवा पोलीस आयुक्तांचा निर्णय असा विषय नाही आहे. हे सोलापूरांचे निर्णय आहे आणि यात पोलीस आणि पोलीस विभागाच्या फक्त आणि फक्त आमच्या जे ध्वनी प्रदूषण कायदा जे आहे त्याच्या कठोरपणे अंमलबजावणी करून घेणे तेवढंच आमचं रोल आहे. आणि ते करताना कुठल्याही 2 गटाला वाद निर्माण न होता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता, जनतेचे जे आता फेस्टिवल सीझन आहे आता त्यांच्या मनस्थिती न बिघडता चांगल्या रीतीने शांततेने पार पडण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते फॅसिलिटेशन आमच्याकडून नक्की होणार आहे. सर्वांकडून चांगला प्रतिसाद आहे आणि हे असा एक गोष्ट आहे आतापर्यंत एकही गट नाही हे वाजलंच पाहिजे असं म्हणत नाही. इवन जे DJ व्यावसायिक लोक जे आहेत किंवा जे लाऊडस्पीकर व्यावसायिक लोक जे आहे त्यांचाही असं मत नाही आहे. त्यांच्या इकॉनॉमिक अँगल आहे, त्यांना जास्ती बिझनेस पाहिजे. आता यात ते बंद होतात असा विषय नाही आहे. त्यांना या पर्टिक्युलर डिव्हाइसेसच्या रेंट आउट करण्याचं काम कमी झालं तर ते इतर अकेशन्स वापरून ते त्यांचे बिझनेस कंटिन्यू करणार आहे. आम्ही काही त्यांचे
कोणाला हे अधिकार नाही आहे त्यांच्याकडे जे काही इक्विपमेंट्स आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे, ते सर्व जप्त करून नाश करणे असा विषय नाही आहे. तर आता आपण, मला माहीत नाही, आपण आता जस्ट बोललेलं आपलं भाऊनी ते आत खूप एक्स्ट्रा स्पीकर वगैरे लावलेलं आहे म्हणून ते सर्व काढून नियमानुसार डेसिबल लिमिटला वाजवण्याची तयारी करून घेतलं तर ते वापरणार आहे. आय वुड से 95% पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. उर्वरित 5% आहे ते नेगेटिव्ह रिस्पॉन्स नाही आहे. अजून त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही, तेही पॉझिटिव्हच राहील अशा अपेक्षा आहे. आणि सर्व गणेश भक्तांनी, सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खूपच सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आणि आम्हाला अपेक्षा आहे जे काही चांगलं काम आहे ते श्रीपासून सुरू करायची आणि सोलापूर शहरासाठी हेही एक चांगलं काम आता श्रीपासून सुरू झालेलं आहे. आणि हे गणेशोत्सवाच्या जे काही निर्णय आता इम्प्लिमेंट होत आहेत ते भविष्यात सर्व सण उत्सव आणि जयंत्या दरम्यान इम्प्लिमेंट होईल अशा अपेक्षा आहे. यात पोलीस प्रशासनाचे रोल ते नॉईज पोल्युशन ॲक्टनुसार अंमलबजावणी करून घ्यायची आणि ज्यांनी ब्रीच करत आहे त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करणे ते आमचे रोल आहे, ते आम्ही करणार आहे. आणि मध्ये आता मंडपात काही गाणे वाजवायची नाही किंवा जे परवानगी दिलेले दिवस आहे त्या दिवशी 10 वाजता बंद करायची अशा काही अफवा सरकार पसरत आहे ते नाही आहे. ते क्लॅरिफाय करण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. जे गणेशोत्सव दरम्यान 3 दिवस 12पर्यंत जे परवानगी आहे त्या दरम्यान 12पर्यंत लाईटिंग आणि म्युझिक चालू करण्याच्या परवानगी दिलेल्या आहेत. हे प्रशासनाच्या परवानगी आहे, त्यात मध्ये जाऊन आम्ही बंद करणार नाही. आता सर्व मंडळांनी असा निर्णय घेत आहे त्यांनी आम्ही DJ वाजवणार नाही, आम्ही पारंपरिक वाद्य वाजवू म्हणून, किंवा जे कोणी फक्त म्युझिक वाजवणार आहे त्यांनी असा एवढा आवाज होणार नाही त्या दृष्टीने त्यांनी आपला इक्विपमेंट जे काय आहे त्यानुसार त्यांचे स्पीकर ते तयार करण्याचं काम चालू आहे. ते अण्णाभाऊ साठे जयंती जे झालं होतं त्यात जे गुन्हे दाखल झाले त्यात सीजर झालेला आहे. बिकॉज तिथं पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केलं म्हणून गुन्हे दाखल आहे. ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणच्या रिलेटेड आहे त्यात आम्ही पंचनामा करून खटला पाठवत आहे. मार्कंडेय जयंतीला असा खटला पाठवलेला आहे. सो ते सिच्युएशन बेस्ड आहे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.